व्याकरणाचा भाग आपण पुन्हा बघूया. व्याकरणामध्ये पहिलाच भाग जो आपला होता तो म्हणजे वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर. ओके. तर ज्यावेळी हा भाग शिकवलेला होता त्यानंतर मला बऱ्याच जणांनी हा भाग समजलेला नाही असं सांगितलेलं आहे. तरी सुद्धा आपल्याला प्रत्येक वेळी एखादा भाग 3 ते 4 वेळा शिकायचा असतो, त्यामुळे मी पुन्हा एकदा ते शिकवत आहे. लेक्चर नीट ऐकायचं आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण बघा, दोन प्रकारचे वाक्याचे प्रकार असतात किंवा वाक्य दोन प्रकारचे असतात. पहिले एक भावार्थावरून म्हणजे अर्थावरून आणि दुसरं असतं क्रियापदावरून. ओके. तर पहिलं अर्थावरूनचे समजून घ्या 3 प्रकार, सॉरी भावार्थावरून, आणि दुसरं मग क्रियापदावरून. ओके. आता तुम्हाला काय विचारलं जातं, तुम्हाला प्रश्नामध्ये जास्तीत जास्त विचारलं जातं की विधानार्थी वाक्य करा आणि उद्गारार्थी करा. ओके. आता बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात उद्गारार्थीमध्ये. ओके, की उद्गार वाचक कसं तयार करायचं आणि विधानार्थी कसं करायचं. ओके. तर आता लक्षात घ्या, सगळ्यात सुरुवातीची पहिली स्टेप, 3 टाईप्स आहेत. पहिलं विधानार्थी वाक्य. तुम्हाला वाक्य एकदम अवघड करून दिलेलं असेल. ओके. तुम्हाला वाक्य अगदी अवघड करून दिलेलं असेल, पण त्याचबरोबर तुम्हाला त्या वाक्यांचे 3 खाली उत्तर दिलेले असतील. आता आपल्याकडे परीक्षांमध्ये, एक्झाममध्ये एक फायदा झालेला आहे की पूर्वीसारखं अवघड असं काही दिलेलं जात नाही. ओके. आपल्याला आता सिंपल फॉर्मॅटमध्ये उत्तर सुद्धा दिलेली असतात. 3 उत्तर असतात, त्याच्यातून एक बरोबर उत्तर तुम्हाला शोधायचं असतं. आता या 3 उत्तरांमध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो की 3 गोष्टी असतात. त्या 3 उत्तरांमध्ये 3 प्रकार असतात. एक म्हणजे त्याच्यात एक प्रश्न विचारलेला असतो. ओके. तुम्हाला साधं विधान करायला सांगितले, बरोबर आहे, विधानार्थी वाक्य तयार करायला सांगितले, पण खाली एक उत्तरामध्ये एक असं म्हणजे वाक्य असतं की जे प्रश्न असतो, एक वाक्य असं असतं की जे उद्गारवाचक असतं, आणि एक वाक्य असतं ते विधानार्थी असतं. ओके. मग आता त्या 3 उत्तरांपैकी उत्तर कसं शोधाल, ज्याच्यामध्ये का, केव्हा, कुठे, कसा, काय, कधी असे काय वरून जे शब्द, क वरून जे प्रश्न आलेले असतील ते वाक्य प्रश्नार्थी, त्याला विचारत घ्यायचं नाही. उद्गारार्थी तुम्हाला समजणारच असतं की तिथं कुठेतरी ती दांडी वरती काठी आणि खाली एक टिंब दिलेला असतो, राईट. म्हणजे बॅट आणि बॉल सारखं ते चिन्ह असतं असं मला. आणि तिसरं जे असतं ते एकदम सिंपल सेंटेन्स असतं, एकदम साधं वाक्य असतं, केवळ. ओके. एकदम सिंपल सेंटेन्स असतं, ते विधानार्थी असतं. मग तुम्हाला या 3 उत्तरांपैकी सगळ्यात महत्वाचं म्हणजे उद्गारार्थक समजलं पाहिजे, प्रश्न समजला पाहिजे. जर उद्गार आणि प्रश्न समजला तर तुम्हाला माहिती आहे तिसरं उत्तर विधानार्थीच आहे. कळते. तर विधानार्थी वाक्य हे साधं वाक्य असतं. दुसरी गोष्ट, ते नसेल समजत तर दुसरी गोष्ट की तुम्हाला कुठलंही एकदम अवघड वाक्य दिलं तर तुम्हाला त्याचं साधं विधान करता आलं पाहिजे. आम्ही रेल्वेने प्रवासाला निघालो. दुय्यम वर्गांमध्ये आम्हाला सीट मिळाली. ओके. आता वाक्य असं आहे, आम्ही रेल्वेमधून प्रवासाला निघालो आणि दुय्यम वर्गामध्ये आम्हाला सीट मिळाली. आता याच्यामध्ये तुम्हाला एवढं डीपमध्ये जायची गरज नाही. दुय्यम वर्गामध्ये, आता सिंपल वाक्य बनवायचं आहे तुम्हाला, तर ह्या 2 वाक्यांचं एक कॉम्बिनेशन करायचं आणि एक सिंपल वाक्य बनवून टाकायचं. आम्हाला शेवटी गाडीमध्ये जागा मिळाली. आता दुय्यम वर्गात मिळाली म्हणजे दुसऱ्या सेकंड सीटमध्ये मिळाली किंवा सेकंड कोचमध्ये मिळाली. त्याला एवढं डीपली घुसायची गरज नाही, सिंपल वाक्य बनवून टाकायचं, आम्हाला रेल्वेमध्ये शेवटी जागा मिळाली. बस. जागा कुठे मिळाली त्याची काही घेणे नाही. समजते. तर अवघड वाक्य असेल तर त्याला एकदम सिंपल वाक्य बनवून टाकायचं, याला म्हटलं जातं विधानार्थी. आता याच्यामध्ये तुमच्या बुद्धीचा कस लागतो, तुमच्या डोक्याचा कस लागतो की तुम्ही कुठलं वाक्य कसं बनवता. सेकंड थिंग, आता सोपं हा झालेला आहे एक्झाम मध्ये की तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले असतात, या ऑप्शन मधूनच तुम्हाला फक्त उत्तर शोधायचं असतं. तर मी सांगितलेलं आहे ते लक्षात ठेवा. एक वाक्य कदाचित त्याच्यात प्रश्नार्थी असेल, एक उत्तर त्याच्यात कदाचित उद्गारार्थी असेल, आणि तिसरं उत्तर जे असेल ते विधानार्थीच असणार आहे. मग तुम्हाला तो प्रश्नार्थी ओळखता आला पाहिजे, उद्गारार्थी ओळखला पाहिजे, आणि शेवटचं मध्ये जे असणारे तुम्हाला ते वाक्य असणारे विधानार्थी. तर विधानार्थी वाक्य असं शोधता येतं. दुसरं आहे प्रश्नार्थी. आता इंग्लिशमध्ये याला म्हणतात WH टाईप क्वेश्चन, कारण इंग्लिशचे प्रश्न हे W आणि H ने तयार होतात. व्हॉट, वेअर, हू, ओके, हुज,
तर डब्ल्यू आणि एच म्हणजे हाऊ, कसे. तसं मराठीतलं तसं प्रॉब्लेम नाही आहे. मराठीत सगळे प्रश्न फक्त क ने सुरू होतात. केव्हा, काय, कुठे, कधी, कसे. तर क चा फक्त एकच शब्द आहे. ओके, म्हणजे प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला ओळखता येतं त्याच्यामध्ये. पण प्रश्नार्थी वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलं जातं. कळतंय? बनवायला सांगितलं जातं. उद्या मी बाहेर जाणार आहे. आता वाक्य आहे, तुम्हाला दिलेलं साधं विधान आहे. उद्या मी बाहेर जाणार आहे. तुम्हाला याला प्रश्नार्थी बनवायचंय. आता याच्यामध्ये तुम्ही असंही बनवू शकता, उद्या तू कुठे जाणार आहेस का. ओके, उद्या मी कुठेतरी जाणार आहे. आता कुठेतरी म्हणजे बाहेर जाणार आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याचं उत्तर तुम्हाला भेटलं पाहिजे असा त्याचा प्रश्न बनवायचा आहे. ही सुद्धा एक कला आहे. याच्यामध्ये सिम्पली तुम्हाला जेवढे शब्द आठवतात, का, काय, केव्हा, कुठे, कसे, कधी, यापैकी कुठलाही शब्द वापरून वाक्य बनवून बघायचं. जे वाक्य तुम्हाला सुटेबल वाटेल ते वाक्य असणार तुमचं प्रश्नार्थी वाक्य. कळलं? का, कुठे, कधी, केव्हा, कसे, कोणाला, कशाबद्दल, असं क वरून तुम्हाला वाक्य तयार करता येत असताना जर तुम्हाला ह्या सगळे शब्द टाकून बघायचे, ज्या शब्दाने एक वाक्य तयार होतं आणि जे सुंदर वाटतं तुम्हाला वाचायला, ते वाक्य असणारे प्रश्नार्थी वाक्य. आता प्रश्नार्थी वाक्याचं सुद्धा तुम्हाला विधानार्थी वाक्य दिलेलं असेल आणि तुम्हाला प्रश्नार्थी बनवायला सांगितलेलं असेल. त्याचे 3 ऑप्शन असतील. सिम्पली फार सोपं असतं, तुम्ही ते ओळखू शकता. प्रश्नार्थी वाक्य ओळखणं फार सोपं. ओके, तिसरं आहे उद्गारार्थी वाक्य. आता याच्यामध्ये फार 2 अवघड काम आहेत. आता उद्गारार्थी वाक्य तुम्हाला बनवायला सांगितलं जातं. सिंपल विधान दिलं जातं, पण विधान फार अवघड असतं आणि तुम्हाला बनवायला सांगितलं जातं उद्गारार्थी वाक्य. ओके, आता उद्गारार्थी वाक्य बनवताना काय करायचं बघा. सिम्पली एक तर तो जो विटी आणि जो दांडू आहे त्याचं जे चिन्ह आहे, म्हणजे जेच तुम्ही उद्गारवाचकचं वरती दांडा आणि खाली एक छोटासा विराम, हे जे चिन्ह आहे हे वापरायचं कसं. तर हे वापरायचं कसं, तर एकतर हे तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीलाच पहिल्या शब्दाच्या नंतर वापरायचे किंवा एकदम वाक्याच्या एंडला वापरायचे. लक्षात घ्या, तुम्हाला हे वाक्याच्या एकदम सुरुवातीला वापरायचे आणि एकदम वाक्याच्या एंडला वापरायचे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की हे चिन्ह वापरताना एकतर तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला वापरायचे किंवा एकतर वाक्याच्या शेवटी वापरायचे. ओके, हे क्लिअर. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, सुरुवातीला कधी वापराल, तर जे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे, सिंपल विधान दिलेलं आहे, त्याला तुम्ही प्रश्न बनवा. प्रश्न बनवल्यानंतर तर बघा, उद्गारार्थी वाक्य बनताना एक तर तुम्हाला वाक्याच्या सुरुवातीला वापरायचे किंवा वाक्याच्या शेवटी वापरायचे, राईट. आता वाक्याच्या शेवटी वापरताना काय लक्षात ठेवायचं की वाक्याच्या शेवटी वापरत असताना तुम्हाला जे विधानार्थी वाक्य दिले त्याच्या सगळ्यात शेवटी वापरून टाका, एकतर एंडला. नाही तर दुसरं, वाक्याच्या जर सुरुवातीला वापरायचं असेल वा, अरे रे, अबब, अच्छा, शी, म्हणजे जे एक्सप्रेशन एकदम वियर्ड असतात किंवा घाणेरडे असतात किंवा एकदम सॉलिड असतात, एकदम आनंदी असणारे असतात, अशा वाक्यांच्या सुरुवातीला ते वापरायचं असतं. तर तुम्हाला तो वाक्यातला पहिला शब्द काय लागतो ते बघणं फार महत्वाचं आहे. तर पहिला शब्द तुम्हाला वा, अरे रे, हू असे काही लागत असतील तर तुम्ही त्याला पहिल्या दांड्याला ह्याला उद्गारवाचक चिन्ह द्या, किंवा सिम्पली जर काहीच लागत नसेल तर डायरेक्ट एंडिंगला तुम्ही उद्गारवाचक चिन्ह देऊ शकता, की ते उद्गारवाचक चिन्हाचा अर्थ संपला. कळलं? विधानार्थी वाक्य साधं विधान बनवायचं. ओळखायचं कसं, तर एक तर प्रश्न, त्याच्यामध्ये उत्तरामध्ये एक प्रश्नार्थी उत्तर असेल आणि एक उद्गारार्थी असेल, ते सोडून विधानार्थी. प्रश्नार्थी बनवत असताना लक्षात ठेवायचं का, केव्हा, कुठे, कसे, हे सगळे शब्द वापरून बघायचे. जो शब्द तुम्हाला तिथं सुटेबल वाटेल आणि त्याच्यानुसार वाक्य तयार होईल ते असणारे प्रश्नार्थी वाक्य. उद्गारवाचकचा अर्थ सांगितलाय. पहिलं एकतर प्रश्न बनवून बघायचा किंवा डायरेक्ट एंडिंगला मार्क द्यायचा आणि वाक्यातला दुसरे शब्द शोधायचे. वा, अरे रे, अरेच्छा, हा, बब, असे शब्द शोधायचे. असे शब्द शोधल्यानंतर जर तुम्हाला उत्तर मिळालं तर ते असेल उद्गाराची वाक्य. ओके, तर आजचं लेक्चर ऐका आणि काही डाऊट असतील ते विचारा.